देवेंद्रजी सकाळीच बोलत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी केलेल्या आरोपाच्या आधारे नवाब मलिक जेलमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी मंत्रिमंडळातनं त्या ठिकाणी का काढलं नाहीत, उलट तुम्ही समर्थन केलं, त्याचं उत्तर मागत होते. त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांनी समर्थन केलं, पाठबळ दिलं होतं, याचा आठवण त्या ठिकाणी दानवेंना नव्हती आणि त्याच्यामुळे चोख प्रत्युत्तर दिलं होतं. तथापि आणखी चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या सुरू झाल्यात आणि मग असं असताना भारतीय जनता पार्टी एक कल्चर्ड असा पक्ष आहे, एक आचार विचारधारा मांडणारा असा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे सत्तेत जरी असलो, युती जरी असली, तरी आमचा विचार काय आहे त्यावर ठाम राहण्याची भूमिका या ठिकाणी या देवेंद्रजींच्या पत्राच्या निमित्तानं या ठिकाणी दिसते. नाहीतर सत्तेसाठी काही सत्तेसाठी वाटेल ते अशा प्रकारची जी काही कोलेकोई सुरू झाली होती, त्याला मला वाटतं त्यांची तोंड या पत्रानं त्या ठिकाणी गप्प होतील असं मला त्या ठिकाणी. सत्ता येते सत्ता जाते पण देश महत्वाचा आहे अशा प्रकारचं ट्विट लिहून हे पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय. मग आता नवाब मलिकांना महायुतीमध्ये नो एंट्री असणार आहे का? आता आमची भूमिका आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपण बघाल, भारतीय जनता पार्टीचा इतिहास तपासून बघा. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी ज्या वेळेला राजीनामा दिला केंद्रामध्ये, त्यावेळेचं भाषण आठवा. त्यांनीच त्यावेळेला सांगितलं की सत्ता आती है, सत्ता जाती है, देश रहना चाहिए. देशासाठी समर्पित असणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. आपण बघाल की भारतीय जनता पार्टीचं घोषवाक्य जे आमच्या कार्यालयात सर्व ठिकाणी लावलेलं असतं की आमच्यासाठी देश पहिला, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. त्याच्यामुळे देशासाठी समर्पित असणारा पक्ष जर देशद्रोहाचे आरोप त्या ठिकाणी असतील आणि आम्ही मुख गिळून गप्प बसणार असू, तर लोकांना आम्ही सत्तेसाठी वाटेल ते करू हे बोलायला त्या ठिकाणी वाव मिळतो. आणि मला वाटतं तीच तशा प्रकारची भूमिका कुणालाही मांडता येऊ नये. आम्ही आमच्या देशहिताच्या, देशवादाच्या किंवा राष्ट्रवादाच्या भूमिकेशी ठाम आहोत. राष्ट्रद्रोहाच्या आरोपासनं देशहिताच्या विरोधात एखादी गोष्ट असेल तर सत्तेची पर्वा न करता सुद्धा त्या ठिकाणी तडजोड कुठलीही न करता भूमिका मांडण्याचं धाडस केवळ भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये करू शकतो. महायुतीमध्ये विसंवाद आहे का असं म्हणावं का? कारण की ज्या पद्धतीने फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. आता एक आपण लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारची मतांतर असतात. तीन पक्ष म्हटल्यावर त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो, परंतु छोट्या मोठ्या कारणासाठी विसंवाद आणि ज्या वेळेला देशहिताचा प्रश्न येतो, राष्ट्रवादाचा विषय येतो आणि अशा प्रकारे जेव्हा वैचारिक त्या ठिकाणचं अधिष्ठान असणाऱ्या पक्षाची भूमिका मांडण्याची वेळ येते, त्यावेळेला सत्तेपेक्षा देशहिताची भूमिका भारतीय जनता पार्टीला नेहमी त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ राहिलेली आहे. अटल बिहारींचं आजही मला त्या ठिकाणचं संसदेतलं भाषण आठवतं, कानावर त्या ठिकाणी फिरत असतं. सत्ता आती है, सत्ता जाती है, सरकारें आते है, सरकारें बदलती है, लेकिन देश रहना चाहिए. मग नवाब मलिकांना विरोध होणार का? उद्यापासून नवाब मलिकांना तुमच्या भाजपकडनं विरोध होणार का? उपमुख्यमंत्र्यांनी आता पत्र लिहिलं. आता हे बघा, उपमुख्यमंत्र्यांनी आमची भूमिका त्या ठिकाणी अजित पवारांना सांगितलेली आहे. आता त्यांचा पक्षांतर्गत निर्णय त्या ठिकाणी अजित पवारांनी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय काय येतोय ते बघूया. आता आमचं मत काय आहे किंवा आमचा दृष्टिकोन काय, यापेक्षा स्वयंस्पष्ट काय पाहिजे की सत्ता येते सत्ता जाते, देशहित महत्वाचं आहे, एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर आणखी माझ्याकडून आपल्याला काय अपेक्षित आहे? उद्या मग तुमच्याकडनं काही विरोध होणार नाही? उद्या देखील नवाब मलिक जर सत्ता बाकावरती बसायला आले तर त्यांना भाजप विरोध करणार नाही? एक लक्षात ठेवा, आमच्या पक्षाच्या नेत्याची भूमिका, पक्षाची भूमिका ती आमची भूमिका. आता अजितदादांना पत्र दिलंय. आता अजितदादा त्या पत्रावर कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत, त्यांची भूमिका काय येते, उद्या त्यांची समंजसपणाची भूमिका आली, इट्स ओके. उद्या समंजसपणाची भूमिका नाही आली तर आमच्या पक्षाची जी लाईन असेल त्या लाईन प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी पुढे वाटचाल करू.
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. विधान परिषदेचे विधिमंडळाचे गटनेते भाजपचे